अकोला जिल्ह्यात उन्हाचा पारा 42 अंशांपर्यंत पोहोचलाय। उन्हामुळे अंगाची लाहीलाही होतीये। अशात अकोल्यामध्ये फिरती पाणपोई कौतुकाचा विषय ठरते। त्र्यंबकराव बडगे गुरुजींच्या स्मृतीप्रित्यर्थ ही फिरती पाणपोई सुरू करण्यात आलेली आहे। या मोफत फिरत्या पाणपोईचा फायदा रिक्षा चालक, छोटे व्यावसायिक आणि गोरगरिबांना होतोय। कोल्हापूर जिल्ह्यातील सीमा भागामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली, तर शिरोळ, जयसिंगपूर, कुरुंदवाड परिसराला जोरदार पावसाने अक्षरशः झोडपून काढलं। अचानक झालेल्या या पावसामुळे नागरिक आणि व्यापाऱ्यांची चांगलीच तारंबळ उडाली। तसंच काही भागातील बाजारपेठेमध्ये देखील पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालं। सांगली जिल्ह्यातील अनेक भागामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली, तर काही भागात गारपीट झाली आहे। जिल्ह्यातील तापमानात प्रचंड वाढ झाली होती। या पावसामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे। अहमदनगर जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसलाय। अकोले तालुक्यातील राजूर परिसरामध्ये अवकाळी पाऊस झाला। अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली, तर उकाड्यानं हैराण झालेल्यांना काहीसा दिलासा मिळाला। सकाळपासूनच जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण होतं। बोईसरच्या खैरापाडा डम्पिंग ग्राउंडला वारंवार आग लागण्याचे प्रकार घडतायत। ओला कचरा आणि सुका कचऱ्याचं वर्गीकरण न करता तो थेट बोईसरच्या मुख्य रस्त्यालगत फेकला जातो। त्यामुळे रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न आता गंभीर झाला आहे। पुण्यातील सदाशिव पेठेतील वृद्ध महिलेला 50 लाखांचा ऑनलाईन गंडा घालण्यात आलाय। गुंतवणुकीवर आकर्षक परताव्याचा आमिष दाखवून या महिलेकडून 50 लाखांची फसवणूक करण्यात आलेली आहे।